नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्याचं वितरण सुरू झालेलं आहे आणि हा हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्गही करण्यात आलेला आहे. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाहीत. त्या शेतकऱ्यांना जर त्यांचे स्टेटस चेक करायचे असेल तर ते कसे करायचे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुमचा हप्ता जमा झाला नसेल तर त्याचं स्टेटस कसं पाहायचं ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. त्यासाठी तुम्हाला पी-एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर लागणार आहे. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पी-एम किसान योजनेसाठी जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो सेम आहे. जर तुमच्याकडे पी-एम किसानचा रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तो कसा काढायचा अगोदर पाहूया. मला पी-एम किसानच्या वेबसाईटवर यायचं आहे. pmkisan.gov.in वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला इथं नो युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता खाली यायचं आहे. इथं तुम्हाला नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. नो युअर रजिस्ट्रेशन नंबर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे. गेट मोबाईल ओ-टी-पी या पर्यायावरती क्लिक करून मोबाईलवर आलेला ओ-टी-पी टाकून तुमचा रजिस्ट्रेशन नंबर निघेल. जर तुम्हाला मोबाईल नंबरने रजिस्ट्रेशन नंबर काढायचा नसेल तर इथं आधार नंबरला टिक मार्क करायचा आहे. तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि गेट मोबाईल ओ-टी-पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाका. त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर तुमचं नाव आणि रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. आता रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर नमोचा हप्ता कसा चेक करा. नमो शेतकरी योजनेचा हप्ता चेक करण्यासाठी तुम्हाला पी-एम-एफ-एस पोर्टलवर यायचं आहे. याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. यामध्ये डी-बी-टी स्टेटस ट्रॅकर या पर्यायावरती तुम्हाला यायचं आहे. इथं तुम्हाला कॅटेगरीमध्ये डी-बी-टी एन-एस-एम-एन-वाय पोर्टल म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना पोर्टल हे सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला इथं पेमेंट या ऑप्शनवरती टिक मार्क करायचा आहे. एंटर ॲप्लिकेशन नंबरमध्ये तुम्ही जो आता ॲप्लिकेशन नंबर घेतलेला आहे तो इथं टाईप करून घ्यायचा आहे. त्यानंतर वर्ड व्हेरिफिकेशनमध्ये हे जे इंग्लिशमधले शब्द आहेत कॅपिटलमध्ये जशाला तसे टाकायचे आहेत आणि सर्च या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे कॅप्चा कोड टाकून सर्च या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. सर्च या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एकदम शेवटला यायचं आहे. यामध्ये तुम्हाला अमाउंट दाखवेल ₹2000. रिक्वेस्ट डेट कधी केलेली होती 1 एप्रिल 2025 रोजी. व्हॅलिडेटेड कधी झालेली आहे 1 एप्रिल 2025 रोजी. अप्रूव्ड बाय एजन्सी म्हणजे फंड जे होता ₹2000 तो एजन्सीनं अप्रूव्हही केलेला आहे. आता या शेतकऱ्याचे पैसे सेंड टू बँक 1 एप्रिल रोजीच यांना सेंड करण्यात आलेले आहेत. क्रेडिट स्टेटस अजून पेंडिंग आहे. पण हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाहीत. तुमचं हे स्टेटस पेंडिंग असेल, पेमेंट पेंडिंग असेल तर तुमचे पैसे 1 ते 2 दिवसामध्ये जमा होतील. फक्त तुमचं जे फंड ट्रान्सफर स्टेटस आहे ते अप्रूव्ड बाय एजन्सी असायला हवं. तुमचं एजन्सीने जर अप्रूव्ह केलेलं असेल तर हे पैसे 100% तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे का नाही हे चेक करू शकता. व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या कामाचा वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.